आज या व्हिडिओच्या माध्यमातून कोतवाल भरती 2026 ची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे, तारीख आलेली आहे, लेखी परीक्षा कधी होणार आहे, ऍड कधी येणार आहे ते आपण पुढे स्ट्रॅटेजी पॉइंट मध्ये पाहणार आहोत। इथे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत की कोतवाल भरतीसाठी नेमकं काय पाहिजे। मित्रांनो, कोतवाल भरती ही विविध जिल्ह्यांसाठी स्पेशल आहे। ओके, एक जिल्ह्याचा व्यक्ती दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म भरू शकत नाही, याच्यासाठी आपल्याला रहिवासीचा पुरावा द्यायचा आहे। सांगतो पुढे। शैक्षणिक पात्रता सर्वात पहिलं पाहून घेऊया मित्रांनो। कोतवाल भरती म्हणजे महसूल सेवक ही जी पद आहे, या पदासाठी फक्त आणि फक्त 4थी पास पाहिजे। काय? फक्त आणि फक्त 4थी पास, म्हणजे जो व्यक्ती 4थी पास केलेला आहे तो या पदासाठी फॉर्म भरू शकतो। ठीक आहे, तर ही सर्वात महत्वाची गोष्ट होती। त्यानंतर वयाची अट पण जबरदस्त आहे बघा। 18 वय कंप्लीट केलेला व्यक्ती इकडे फॉर्म भरू शकतो, ते वयाच्या 40व्या वर्षापर्यंत इकडे तुम्हाला फॉर्म भरता येते। म्हणजे कोणीही फॉर्म भरू शकतो, कोणीही महसूल सेवक होऊ शकतो। त्यानंतर नेक्स्ट आणि अति महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे रहिवासी पुरावा। मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता, ज्या महसूल विभागात राहता, त्या महसूल विभागाचं तुम्हाला काय करायचं आहे, रहिवासी दाखला तयार करायचा असेल। रेसिडेन्शियल प्रूफ त्याला म्हणतो, ते डोमॅसिल नाही। डोमॅसिल तर तुम्हाला कंपल्सरी लागतेच, परंतु एक रेसिडेन्शियल प्रूफ लागतो, जे की आपलं ग्रामपंचायत किंवा नगरसेवक कडून आपल्याला तयार करून मिळते। ठीक आहे, तर तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचा रहिवासी पुरावा तयार करावा लागणार आहे। ओके, उदाहरणार्थ मी बुलढाणा जिल्ह्यात राहतो, तर मी बुलढाणा जिल्ह्याचा फॉर्मच भरू शकतो, मी दुसऱ्या जिल्ह्यातला फॉर्म भरू शकत नाही। त्यासाठी मला बुलढाणा जिल्ह्यातील महसूल विभागाचा दाखला लागणार आहे। आलं लक्षात? सो मी बुलढाणा जिल्ह्यात आहे, मी ठाण्यात फॉर्म भरू शकत नाही, मी मुंबईत फॉर्म भरू शकत नाही, मी इतर फॉर्म भरू शकत नाही। ओके, कारण का माहितीये का, हा जो महसूल सेवक असतो ना, त्याला गावाची माहिती असली पाहिजे। ओके, गावात त्याची ओळख असली पाहिजे, गावात लोक त्याला ओळखले पाहिजे, गावात सगळे जे काही योजना होतात, सरकारी योजना, त्या त्याला पुढे सांगायचे असतात। मी तुम्हाला कामाच्या स्वरूपात सांगतो। पुढील मुद्दा आहे बघा, कामाचे स्वरूप। तर मित्रांनो, जो महसूल सेवक आहे किंवा कोतवाल आहे, त्याला काय स्वरूपाचे काम करायचे ते समजून घेऊया। तर जे काही सरकारी योजना आहेत, राज्याचे असतील, केंद्राचे असतील, स्कीम्स आहेत किंवा अजून काहीतरी सरकारी आहे, जो की संदेश पब्लिकला द्यायचा आहे, ग्रामीण भागात द्यायचा आहे, तो सगळा संदेश देण्याचं काम जो आहे तो हा महसूल सेवक करत असतो। दिवंडी वाजवत असतो, माहिती आहे तुम्हाला, तुम्ही जुने पिक्चर पाहिले असतील त्याच्यात, तर तो गावभर ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो। सरकारची सगळी माहिती जी पोचवायची आहे ग्रामीण भागात, ती पोचवण्याचं जे काम आहे ते ह्याला करावं लागते। तसेच त्याला आहे ना, सरकारी जे दप्तर आहेत बघा, ओके, म्हणजे तलाठी आहे, सज्जा आहे, त्यानंतर तहसील ऑफिस आहे, तिथले जे कागदपत्र आहेत त्याची ने आण किंवा पोच करणे, हे काम जे आहे ते महसूल सेवकाला करावं लागते। ओके, हे जे पद आहे ते महसूल विभागातील क्लास 4 म्हणजे डी हे पद स्वरूपाचं आहे। ओके, तर त्याला हे सगळ्या स्वरूपाची हेल्प जी आहे ती त्याला करावी लागते। ओके, त्याचे जे मानधन आहेत ते आत्ताच्या प्रमाणे 15,000 त्याला मानधन मासिक मिळत असतो। ओके, 15,000 मासिक मानधन त्याला मिळत असतं। त्यानंतर आता आपल्याला बघायचंय की परीक्षेचे स्वरूप काय आहे, म्हणजे तुम्हाला कोतवाल होण्यासाठी कोणत्या प्रक्रियेमधून जायचंय। तर इकडे फक्त आणि फक्त आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे। ओके, इकडे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ग्राउंड नाही, कारण महसूल पद आहे, बरोबर, त्यामुळे लेखी द्यायचे। लेखी कशी द्यायची आहे? 100 मार्काची। किती? 100 मार्क्स। ओके, प्रश्न किती असणार आहेत? प्रश्न मात्र असणार आहेत 50च। ठीक आहे, म्हणजे 50 प्रश्न 100 मार्क, म्हणजे एक प्रश्न जो आहे त्याला 2 मार्क आहेत। ठीक आहे, याच्यामध्ये एकूण 4 विषय आपल्याला देण्यात आलेले आहेत। एक आहे जीके, दुसरा आहे मराठी, तिसरा आहे गणित आणि चौथा आहे बुद्धिमत्ता। जसं आपला पोलीस भरती किंवा जे सरळ सेवा परीक्षा आहे तशा प्रकारचंच सिलेबस अभ्यासक्रम आपल्याला देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये थोडासा विशेष जीके मध्ये आहे ना, तो आहे स्थानिक भूगोल। स्थानिक भूगोलाचा तुम्हाला विशेष अभ्यास करायचा आहे, प्लस तुम्हाला महसूल विभाग जे आहे
त्याचा विशेष अभ्यास करायचा आहे, कारण महसूल विभागासंदर्भातलं सगळं माहिती जी आहे ती तुम्हाला असली पाहिजे. उदाहरणार्थ उपविभागीय अधिकारी महसूल खाते हे कोण असतात, त्यांचं काम काय, तहसील अधिकारी कोण असतात, त्यांचं काम काय, त्यांचं पद काय, त्याच्यानंतर जे सर्कल ऑफिसर येते, त्यानंतर तलाठी येते. ओके, आणि मग ह्यांचे कामाचे स्वरूप किंवा यांच्या पदाबद्दल माहिती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला महसूल विभागात माहिती पाहिजे. त्यानंतर तुमचे जे जिल्हा विशेष महसूल विभाग आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. उदाहरणार्थ समजा मी बुलढाण्यात आहे, तर बुलढाण्यात एकूण किती तालुके आहेत, किती उपविभाग आहेत. ओके, तर अशा स्वरूपाचे जे जिल्हा विशेष किंवा महसूल विशेष आहे हे तुम्हाला थोडंसं विशेष अभ्यास करावा लागणार आहे. तर बघा मित्रांनो, जी कोतवालची जाहिरात येणार आहे ती कधी येणार आहे? 15 सप्टेंबर 2026 रोजी, म्हणजे पुढील महिन्यात. आता आपल्याकडे वेळच नाहीये. ओके, 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर असे 15 दिवसात ते काय करून टाकतील, सगळ्या प्रकारचे फॉर्म भरून टाकतील आणि नंतर लगेच 4 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा पण कंडक्ट केली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला जास्त विचार करण्याला पण त्यांनी वेळ दिलेला नाहीये. याला म्हणतात अचानक धप्पा. ज्याची तयारी आहे ऑलरेडी त्याला ही पोस्ट निघू शकते, पण ज्याची नाहीये तो संपला. ओके, सो तुमच्याकडे कालावधी खूप कमी आहे. एकूण पदे 2912 जरी असले तरी तुम्ही जिल्हानिहाय बघा, आपण डिअर पोलीस टेलिग्रामला ते पोस्ट टाकलेले आहे, तिथून तुम्ही तुमच्या जिल्ह्यात किती जागा आहे ते तुम्ही बघू शकता. ओके, तर आता स्ट्रॅटर्जी कशी ठेवायची? तर सर्वात पहिलं तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुमची वनरक्षकची तयारी चालू आहे, तुमची पोलीस भरतीची तयारी चालू आहे, तुमची दारूबंदीची तयारी चालू आहे, तुमची तलाठीची तयारी चालू आहे. म्हणजे एकदम रिकामी नाही आहे तुम्ही. ओके, तुमची सगळ्या प्रकारची तयारी जी आहे ती सुरू आहे. फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची थोडीशी विशेष अभ्यास करायचा आहे, कारण हे कोतवाल पद जिल्हा विशेष किंवा महसूल विशेष थोडीशी माहिती घेतो. स्थानिक जे भूगोल आहे ना त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेतो. आणि जिल्हा विशेष नोटसाठी आपले मेघा मॅडम आहेत बघा, त्या मेघा मॅडमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये सगळे 36 जिल्ह्याचे नोट्स टाकलेले आहेत. ओके, तर ज्यांना हे नोट्स पाहिजे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करायचा. आता हे स्पेशली कोतवालसाठी तो ग्रुप नाहीये, तर येणाऱ्या पोलीस भरती, वनरक्षक आणि जे दारूबंदी आहे किंवा तलाठी आहे सगळ्यासाठी जिल्हा विशेष नोट्स आहेत. ओके, असं नाही की 1-2 महिन्यासाठी आला आहे पण 1-2 महिन्यासाठी ग्रुप तयार केला असं नाही. ती तुमची लेखी परीक्षा होईपर्यंत म्हणजे मे ते जून पर्यंत तो ग्रुप ऍक्टिव्ह राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे नोट्स जे आहेत ते मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नोट्स वाचून तुमच्या जिल्ह्याचा विशेष अभ्यास करू शकताय. गणित, भूमिती, बुद्धिमत्ता याच्यासाठी तुम्ही जे बॅच लावलेले आहे अमोल पाटील सरांचे किंवा अजून कुठल्या तरी सरांचं असेल ते चालेल, त्याच्यातून तुम्ही कंटिन्यू ठेवा. त्यानंतर जीके साठी पण तुम्ही जसा अभ्यास करताय पुस्तकाच्या माध्यमातून तेच पुस्तकं वापरायचं. ह्याच्यासाठी विशेष काही पुस्तक घेण्याची गरज नाही. हा, विशेष एक पुस्तक आहे ते तुम्ही जर घेतलं तरी चालेल. बी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे बघा, तर हे पुस्तक तुम्ही फक्त 1 महिन्याचा विशेष अभ्यास करण्यासाठी घेऊ शकता, ज्यांना ह्या पदामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी. ओके, बाकीच्यांनी नाही घेतलं तरी चालेल. जसं तुमचा पोलीस भरतीचा अभ्यास कंटिन्यू चाललाय तसं कंटिन्यू राहू द्या. ज्यांनी जीकेचे बॅचेस लावलेले आहेत शिंगारे सरांचे त्यांनी तसंच कंटिन्यू ठेवा. ज्यांनी मराठीसाठी शिवा सरांची बॅच लावलेले आहेत त्यांनी तसंच तयारी ठेवा. किंवा तुम्ही जे काही क्लासेस लावलेले आहेत ते सगळे जशाच्या तसे तयारी ठेवा. फक्त कोतवाल विशेष जे आत्ता जागे झाले त्यांनी हे पुस्तक घ्यायचं आणि अभ्यासाला लागायचं. बाकी विशेष इथे दुसरं काहीही करायची गरज नाही. फक्त जिल्हानिहाय तेवढा विशेष अभ्यास करा आणि ही पोस्ट तुमची फिक्स. तरी अजून अशा प्रकारच्या माहितीसाठी आपलं डिअर पोलीस चॅनल आहे हे तुम्ही फॉलो करून ठेवायचं आहे. थँक्यू. जय हिंद.